नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे. कोकण कोस्टल नाईटच्या एपिसोड 8मध्ये मी तुमचं स्वागत करतो. इतिहास प्रसिद्ध हर्णे बंदर छत्रपतींचं आरमारी ठाणे होतं. इथलं समुद्र सानिध्य सर्वांना परिचित आहे. सुवर्णदुर्ग, कडकदुर्ग, फतेगड आणि गोवागड ही दुर्ग चौकडी इथे आहे. सुवर्णदुर्गाचे किल्लेदार दर्या सारंग, सरखेल, कान्होजी आंग्रे यांची कारकीर्द इथूनच सुरू झाली. या एपिसोडमध्ये स्वराज्याच्या आरमाराला सुवर्णकाळ दाखवणारं महाराष्ट्रातील मोठ्या जलदुर्गांपैकी एक सुवर्णदुर्गावर मी जाणार आहे. अशाच प्रवास वर्णनांसाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करून प्रोत्साहन द्या, बेल आयकॉन प्रेस करून अपडेटेड राहा. कमेंटमध्ये मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय. बाणकोटवरून निघालो आणि आजचा पुढचा स्टॉप दापोली तालुक्यातलं प्रसिद्ध हर्णे बंदर होतं. बाणकोट ते हर्णे अंतर जवळजवळ 50 किलोमीटर होतं. कोकणातल्या वळणदार सिंगल लेनच्या रस्त्यावर अंतर कापायला थोडा वेळ लागतो. बर्जा नदीचा पूल ओलांडून पुढे आलो की वाटेत केळशी गाव लागतं. गावातलं संथ कोकणी जीवन, कौलारू घरं, आंब्याच्या बागा, आठवडी बाजार बघत माझा प्रवास सुरू होता. जोग नदीवरचा अंजरले खाडी ब्रिज ओलांडून हर्णे बंदर गाठलं. इथं पोचायला मला साधारण 2 तास लागले. इतिहास प्रसिद्ध हर्णे बंदराच्या समुद्रात महाराष्ट्रातील मोठ्या जलदुर्गांपैकी एक सुवर्णदुर्ग आहे. तर किनाऱ्यावर त्याचे उपदुर्ग गोवागड, फतेगड आणि कनकदुर्ग हे भुईकोट आहेत. कितीही पैसे मोजायची तयारी असली तरी सुवर्णदुर्ग बघता येईलच असं नाही. शासनातर्फे इथं जाण्या येण्याची सोय नाही. प्रायव्हेट मोटर बोटने पर्यटक सुवर्णदुर्गावर जातात आणि येतात. थोड्या चौकशीनंतर कनकदुर्गाच्या खाली एक कोळी बांधव आम्हाला सुवर्णदुर्गावर नेण्यास तयार झाला. कनकदुर्गाला वळसा मारून बोट सुवर्णदुर्गाकडे निघाली. इथला समुद्र काही औरच स्वच्छ होता. पाणी चकचकीत निळशार होतं. बोट काचेवर स्वार झाल्यासारखं वाटत होतं. साधारण 20 मिनिटाच्या रम्य सागरी सफरीनंतर आम्ही सुवर्णदुर्गावर पोहोचलो. आज वीकेंड नव्हता. किल्ल्यावर जाणारे कमी. तासाभरात फिरून यावी अशी सूचना आम्हाला मिळाली. किल्ल्याच्या समोर असलेल्या वाळूच्या पुळण्यावर बोट उतरवते आणि गड फिरण्यासाठीचा काउंटडाऊन सुरू झाला. सुवर्णदुर्गाच्या 2 दरवाजांपैकी हा मुख्य दरवाजा. 1660 मध्ये शिवरायांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकला
आणि फेरबदलामध्ये उभारलेलं हे गोमुखी प्रवेशद्वार. द्वाराच्या पायरीवर कासव आणि उजवीकडे मारुती आहे. मोठ्या उत्साहाने मी सुवर्णदुर्गावरती आलेलो, पण दृश्य समाधानकारक नव्हतं. गडावरचं गवत जळालेलं आणि त्याची राख खाली उरलेली. गडबड पसरलेल्या बोराच्या झुडपामुळे काही सुचेनासं झालं. इथं मुक्त हिंडणं आता मला कठीण वाटत होतं. तटभिंतीवरून किल्ल्याच्या अरुंद होत गेलेल्या दक्षिण टोकाकडे मी निघालो. वर फंजीवर चालताना आजूबाजूला बगल तोफा पडलेल्या दिसत होत्या. खाली विहिरीचे आणि वाड्याचे अवशेष दिसत होते. किल्ल्यावर तटाला लागून हौद सुद्धा आहेत. एकेकाळी जलसमृद्ध असणाऱ्या या किल्ल्यावर आज पिण्याचं पाणी मिळणं मुश्किल. द्वीपावरचा कातळ सपाट तासून मधल्या उंचावट्यावरती सुवर्णदुर्ग उभारलेला. पश्चिमेकडील तटभिंतीमध्ये एक चोर दरवाजा आहे. झाडावळीमुळे तिथं जाणं कठीण. किल्ल्याच्या उत्तरेकडेही वाड्याचे चौथरे, कोठार, पाण्याच्या टाक्या आणि तटभिंतीलगत तलाव दिसतात. सोळाव्या शतकात छत्रपतींचं आरमार इथं असे, तेव्हा सेकोजी सुवर्णदुर्गचे किल्लेदार होते. नंतर 1690मध्ये मराठ्यांच्या नौदलाचे प्रमुख सरखेल, दर्यासारंग, कान्होजी आंग्रे किल्लेदार होते. 1695मध्ये कान्होजींनी आपलं ठाणं कुलाब्याला हलवलं. तुळाजींसोबतच्या आंतरिक कलहामुळे 1755मध्ये पेशवे आणि इंग्रजांच्या संयुक्त सैन्याने हल्ला करून सुवर्णदुर्ग घेतला. नोव्हेंबर 1818मध्ये कर्नल कॅनेडी यांनी अवघ्या 50 शिपाई आणि 30 खलाशांनी किल्ल्यावर हल्ला चढवून तो ताब्यात घेतल्याची ही नोंद आहे. नावाड्याने हाकमारी आणि बोटीकडे परत यावं लागलं. हळव्या मनाने परत हार्रे बंदरावरती मी आलो. सुवर्णदुर्गाची ही भेट धावती भेट होती. परत येऊन दुर्गाचा कानाकोपरा नीट बघावा अशी आस मनामध्ये होती. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण हार्ने किनाऱ्यावरचे भुईकोट, गोवागड, फतेहगड आणि कनकदुर्ग यांचं बंदरातील महत्त्व आणि बंदरात होणारी प्रसिद्ध मासेमारी लिलाव अनुभवणार आहे.